आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणामध्ये किनवट पोलिसांनी अतिशय तत्परतेने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. अवघ्या 24 तासांच्या आत दोषारोप पत्र न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलं. या जलद तपासामुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेची परिसरामध्ये चर्चा सुरू आहे. 12 मार्च रोजी एका अल्पवयीन पीडित मुलीनं किनवट पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारीवरून आरोपी भारत मारुती जंगले याच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. त्याच्यावरती बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सागर झाडे यांच्याकडे सोपवण्यात आलाय. पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकानं तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलं. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून आवश्यक इंजुरी सर्टिफिकेट्स मिळवण्यात आले आहेत. 12 मार्च रोजी रात्री 10:30च्या दरम्यान त्याला अटक करण्यात आली आहे. शासकीय पंचांच्या उपस्थितीत गुन्ह्याच्या घटनास्थळाचा पंचनामा ई-साक्ष प्रणालीद्वारे करण्यात आला. तसेच पीडिता आणि साक्षीदारांचे जबाब कलम 183 BNSS नुसार प्रथम वर्ग न्यायालय किनवट इथे नोंदवण्यात आले आहेत. तपासादरम्यान काही महत्त्वाचे तांत्रिक पुरावे देखील पोलिसांनी हस्तगत केलेत. अटक आरोपीला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीसाठी सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं असता न्यायालयानं त्याची न्यायालयीन कोठडी मंजूर करून जिल्हा कारागृहात रवानगी केली आहे. तपासादरम्यान आरोपीच्या विरुद्ध दोषारोप सिद्ध करण्यास पुरावे मिळाल्यानं किनवट पोलिसांनी अवघ्या 24 तासांमध्ये तपास पूर्ण करून दोषारोपपत्र माननीय विशेष सत्र न्यायालय नांदेड इथे दाखल केलंय. मजहर शेख, C24 तास, नांदेड.